सो वेलकम गाईज, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी सर्पमित्र प्रथमेश कोळी. तर आत्ता सकाळचे वाजलेत 7:15 आणि मला कॉल आला आहे बोरघरवरून की जिथे एक ऊद मांजर आहे, म्हणजे एक जंगली मांजर आहे. सो ती जंगलातून त्यांचे ते कसे आले ते त्यांना सुद्धा माहीत नाही, पण ती जेव्हा आली तिथे तर कुत्र्याने थोडा तिच्यावर हल्ला केला आणि थोडा जखमी केला तिला. तर ती एकाच जागेवर बसून आहे, ती कुठे जात नाही कारण ती खूप घाबरले असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. पण आता ॲक्च्युली तिथे गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की कोणता प्राणी आहे ते. ॲक्च्युली त्यांनी व्हिडिओ सेंड केली मला, तेव्हा समजून गेलो की ही ऊद मांजरच आहे. तर मी कधी त्यातले रेस्क्यू केले नाही, आज फर्स्ट टाइम रेस्क्यू करतोय. मला होईल तेवढा मी सेफमध्ये तिला पकडणार आहे, न हात लावता. सॉरी, हँडलिंग करणं गरजेचं आहे असं नाही. जर आपण व्यवस्थित जर तिला ट्रॅक लावला तर ती व्यवस्थित त्या ह्याच्यात पिंजऱ्यात वगैरे जाऊ शकते. सो आपण एक प्रयत्न करू. जर नाहीच झाला, जर ती नाही त्यात पिंजऱ्यामध्ये स्वतःहून गेली तर मग आपण तिला हँडलिंग वगैरे करू. मग ती कशा प्रकारे करू आपण ते तुम्ही व्हिडिओमधून बघा. तर निघूया आपण जायला तिथे आणि बघूया ना की कोणता प्राणी आहे तो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. थँक्यू. सकाळचे डोळ्यावरती थोडी झोप आहे, तरी पण आता जातोय. कॉल आला म्हटल्यानंतर जायला पाहिजे. आय थिंक बोरघर आपल्या इथून कम से कम एक 30 ते 35 किलोमीटर होईल, कारण तो गाव थोडं जंगलामध्ये आहे. सो तिथे रेस्क्युअर आहेत जवळपास, पण त्यांचा आय थिंक कॉल लागत नसेल, त्याच्यामुळे मला कॉल लागला म्हणून मी आता निघतो जायला. तर जाऊया आपण. तर फायनली ज्याने मला कॉल केला होता तो मला समोर दिसलेला आहे. सो त्याला घेऊनच आपण जाऊया पुढे. हा बघ, हा घर माझा त्या पाठीमाग. हा मी समजलो. इथून पाठीमाग जायचं आहे. समोर लागतं पाहिजे. कोणता पाहिजे? बघू शकतो मित्रांनो, फुल अग्रेसिव्ह झालं. कोणता टाइमपास न करता आपण त्याला रेस्क्यू करूया. थांबला बघितलं
तो मला जखमीच आहे मसर असं वाटतंय. हे साईडला काढू का वरचं? तिथं घुस मारले त्याने. घुस जवळ आहे तो. हा, काय उचलतो मारले घुसीला. प्रॉपर घे इकडे. तू त्याच्यावर घ्या पिंजरा 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 काय जवळ झाले बोलतो काय बोल एवढा बुद्धीवारा नाही गेला. गेला 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 ना. बेकार बाईट असते. काय घायला का तो रक्त येते तोंडात. खाल्ली नाही काहीतरी घायला आहे तो असं वाटतं. कधी लागले हात वगैरे लागलाय त्याच्याच लागलाय. त्याच्यात लागलं तुझ्या नावा रक्त लागलं इथे. तुकडाच काढेल. पहिला कोणाला दिसला? 4 वाजता उठला म्हणून कुत्रा भुकत होता ना तेव्हा मला अंदाज आला. 4 वाजता आम्ही उठलो त्याला कुत्रा किती बघायला. भुकत होता. तिथपासून अशीच हाव. मार लागले थोडं तोंडाला लागलं असेल. काय कुत्रा वित्रा आला असेल. हा कुत्रा भुकत होता आमचा ना. 5 कुत्री आहेत या वाड्यामध्ये. पण हे इकडे एवढं कधी बघितलं ना आम्ही हा प्रकार. ना असं ना जंगल आहे ना तुमचा. आमच्याकडे पडम साईडला भरपूर दिसतात हे. म्हणजे आपली पेपर मिल कंपनी तिथे भरपूर दिसतात. कसला आहे बघ पकडतो तो. पकडतो म्हणजे चुकून पण भेटला आपला. नाही गेलो नाही रात्री मला माहिती नाही ना. कागद पाडली मग गेलो रात्री बॅटिंग नाही काय नाही पण नंतर मग बघता येतो ना सर माहिती ना तिला हात लावायचंच नाही कधी. नाही ह्याला जाऊ नका. हे कसं ते शेपटी दिसते. लाईट लावली बॅटरी कुत्ता खाते. सकाळी मी गेलो भात घालायला. बोलवायला येत होतो. नाही बोललीस रात्री. किती वर्ष झाले. हे बोलत दादानं बोलव काय म्हणजे नको त्यांना झोपले तर कशाला उठवतं म्हणून सुरजला बोलवलं मी. वगैरे होईल त्याचा तर लागलाय ना. तिचे डॉक्टरला दाखवून त्याला हे करू आपण. हा त्याला जंगलात सोडणार त्याला. कुत्र्यासारखाच आहे ना. हा तर मित्रांनो आता हा जो आपण प्राणी पकडला त्याला आता आपण फॉरेस्टमध्ये जमा करू आणि त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करू आणि मग तो पूर्णतः बरा झाल्यानंतर आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करू. सो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. कालगा सांगू का माणसा बारीक पोरासारखा वरटत कालगा नाही. रडते तो. एकदा काय घोडपळ आहे मी भेकर आली भेकर. मला काय खाल्लं काय ते हे नाही ना ऑलरेडी घुस नाही ना खाल्ली त्यामुळे असं वाटतंय मला. नाही मारली